हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत संध्याकाळसाठी एक चटपटीत रेसिपी। पाणीपुरीसारखीच पण थोडीशी वेगळी। आता त्यासाठी घेऊया आपण मिरची, पुदिना, कोथिंबीर, कैरी, आल्याचा तुकडा, भिजवलेले बेदाणे, चिली फ्लेक्स, मिरी पावडर, पादेलोण, जिरे पावडर, चाट मसाला, भिजवलेली चिंच आणि भिजवलेला गूळ। चला तर मग हे सर्व मिक्सर मध्ये घालून आपण पेस्ट करून घेऊया। हे भिजवलेले बेदाणे आपण तसेच पाण्यासकट घालणार आहोत। ही मिरी पावडर, हे पादेलोण, हे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि हा आहे चाट मसाला। हे सर्व घालून थोडंसं पाणी घालून आपण पेस्ट करून घेऊया। हे बघा, ही मिक्सर मधून छान पेस्ट तयार झालेली आहे। ही आता एका भांड्यात ओतून घेऊया। ह्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून उरलेलं पण ह्याच्यात काढून घेऊया। फार सुंदर कलर आलेला आहे कोथिंबीर, पुदिना, मिरची, कैरीचा। आता ह्याच्यामध्ये मगाशी जी चिंच आपण भिजवून ठेवली होती त्याचा कोळ तयार केलाय। हा कोळ घालूया। थोडे चिली फ्लेक्स घालूया, म्हणजे दिसायला छान दिसते। गूळ भिजवलाय, त्याचं पाणी तयार झाले, ते पाणी थोडं घालूया। मगाशी आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला आणि पादेलोण घातले, त्यानुसार थोडंसं मीठ, साधं आपलं मीठ घालूया आणि हिंग पावडर, थोडीशी हिंग पावडर। हे सर्व घालून छान मिक्स करून घेऊया आणि हे थोडा वेळ बाजूला ठेवूया। हे थोडा वेळ आता बाजूला ठेवून देऊया। चला, आता तेल आपलं छान तापलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण या छोट्या छोट्या भजी सोडून घेऊया। अगदी छोटा छोटा साईज सोडायचा। हाताने सोडल्या तरी चालतील, चमचाने सोडल्या तरी चालतील, फक्त साईज आपला छोटा व्हायला हवा। याचा छान छोट्या छोट्या भजी झाल्या की छान लालसर रंग आला की आपण त्या काढून घेऊया। अशा छान तळल्या गेल्यात आपल्या भजी, तर आपण या काढूया आणि याच प्रकारे उरलेल्या पिठाच्या पण भजी तळून घेऊया। बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं पाणी छान तयार आहे, भजी तयार आहेत। थोडा कांदा चिरून घेतलाय, थोड्या कांद्याचे रिंग्स मी डेकोरेशनसाठी घेतल्यात। पुदिना आणि कोथिंबीरीचा चिरून घेतलेली आहे। ह्या फक्त ह्याच्यामध्ये घालायचं छान दिसावं म्हणून, बाकी काही ह्याला हे नाहीये।
तर आता हे आपण सर्व करूया. एका बाउलमध्ये छान चटकदार पाणी घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये तळलेल्या भजी घालायच्या, कांदा घालायचा, कांद्याच्या रिंग्स शोसाठी घालायच्या आणि मस्त अशी चटपटीत डिश तयार झालेली असली की कसं पाणी सुटतं ना तोंडाला. चला पहिला आपण स्वतः भरपेट खाऊन घ्यायचं आणि नंतर बाकीच्यांना द्यायचं, कारण की एकदा सगळे त्याच्यावर तुटून पडले तर आपल्याला काही उरत नाही. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? बनवून बघा आणि मला नक्की कळवा कमेंटमध्ये की छान झाली आहे का नाही. मी आपल्या चॅनलवर नेहमी अशाच रेसिपी बनवते की ज्या आपल्या घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनतात. काय होतं, काहीतरी वस्तू बाजारातून आणायची म्हटलं की आपला उत्साह सगळा ढेपाळतो. म्हणून घरच्या घरी जर आपल्याला सगळं साहित्य सापडलं तर आपण पटकन एखादी रेसिपी तयार करतो. अशाच सगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील त्या कळवा आणि लवकरात लवकर बनवा ही छान चटकदार रेसिपी. गोलगप्पे काय म्हणायचं ह्याला मला माहिती नाही. तुम्हीच नाव ठरवा आणि सांगा मला काय म्हणायचं आणि आपली संध्याकाळ मस्त चटकदार बनवा. थँक्यू.